महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। दत्त मंदिर चौकातील वेलनेस फॉरेवर मध्ये खराब कॅडबरी चॉकलेट आढळल्यानं खळबळ, पोलिसांकडून पंचनामा सुरू। धुळे शहरातील दत्त मंदिर चौकातील वेलनेस फॉरेवर केमिस्ट अँड ड्रगिस्ट या मेडिकल स्टोअरमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या कॅडबरी कंपनीच्या काही चॉकलेट्स खराब अवस्थेत आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या प्रकारामुळे ग्राहकांच्या विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार आवाज टीव्ही न्यूजचे प्रतिनिधी ललित चौधरी यांनी दुकानाला भेट देऊन चॉकलेटची पाहणी केली असता काही चॉकलेट्सची गुणवत्ता संशयास्पद असल्याचं निदर्शनास आलंय। त्यानंतर संबंधित प्रशासनाला माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला। तसेच जप्त करण्यात आलेल्या चॉकलेट्सचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळते आहे। तपास अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। दरम्यान या घटनेबाबत नागरिकांनी संताप व्यक्त करत अन्न व औषध प्रशासनाने सखोल चौकशी करून दोषी आढळल्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे। 26 आज तारीख 20/2026 इथं 2 तासापूर्वी जे दत्त मंदिर आहे वेलनेस स्टोर मेडिकल स्टोर्स या ठिकाणी मी लहान मुला घेऊन आलो होतो। इथे कॅडबरी घेतलंय मी, तो पहिला कॅडबरी फोडला, तो निघाला खराब, दुसरा पण खराब, तिसरा पण खराब। त्यांचे बिल पण या ठिकाणी, व्हिडिओ शूटिंग पण आहे, इथे डिपार्टमेंटचे लोक पण आलेले। आता त्याची एक्सपेक्ट असून पण ते खराब कसं काय, तर या ठिकाणी आम्ही सगळं पॅक करतोय आणि सकाळी मॉर्निंगला फूड ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी तक्रार नोंदणार आम्ही। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।